एकदा मला छत्रपती शिवरायांना बघायचं आहे. कसा दिसतोय राजा? छत्रपती शिवरायांना बघायचं आहे. काय करतोस रे तू? काय नाही जी, कविता लिहितो, गाणं बिणं लिहितो. कविता लिहितोस? मग शिवाजी महाराजांवरती एखादी सुंदर अशी कविता लिहिली असतील की? नाही बा, ध्यानातच नाही राहिलं बरं का. मग एक काम कर, रायगडाच्या खाली जा, 10 दिवस थांब आणि छत्रपती शिवरायांवरती एक सुंदर असं गाणं लिह. पिये, चायपेक्षा किटली गरम. कुठलीच गोष्ट पास होत नाही. ते पोरगं गेलं, रायगडाच्या पायथ्याशी थांबलं आणि त्या पोरानं महाराजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं. ते गाणं घेऊन ते पोरगं महाराजांच्या सेनापती बशी आलं. सेनापती, लिहिलंय बर का, शिवरायांवरती सुंदर असं गाणं लिहिलंयस, ऐकून दाखव. पिये, दाखव ऐकून. त्या 12 वर्षाच्या पोरानं ते गाणं ऐकून दाखलं. बहुत खूप म्हणला आणि त्या पोराला घेऊन ते सेनापती राजांपाशी गेले. ते गाणं दादानो आपण आयुष्यात एकदा तरी ऐकले. ते गाणं छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिलंय. ते गाणं पानिपतावरती मराठ्यांनी गायलंय. ते गाणं आजही पिढ्यांना प्रेरणा देते. ते गाणं आपण अजून एकदा तरी स्वतःच्या स्टेटसला ठेवलंय. राजांना म्हणाले, सेनापती राजे, तुमच्यावरती सुंदर असं गाणं लिहिलंय. राजे म्हणले, ऐकव. आणि ते 12 वर्षाचं पोरग गाणं ऐकवायला चालू झालं. माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, हात वरती करा. पुढं पळायचं ना, माझ्या बरोबर वाजवायच्या. आणि ते 12 वर्षाचं पोरग गाणं म्हणायला लागलं. इंद्रजबी जंबपर, बाडवसु अंबपर, रावणसळ दंबपर, रघुकुल राजे, पौनवारी वाहपर, संभुरती नाहपर, जोस अस बाहपर, रामद्विज राजे, दावाद्र दृंडपर, चित्ता मृग झुंडपर, भूषण वितृंडपर, जैसे मृग राजे, तेजतम अंसपर, कन्नजिमी कंसपर, योमलच्छ वंसपर, शेर शिवराजे, शेर शिवराजे, शेर शिवराजे. गाणं प्रत्येकानं ऐकले. गाणं एकदा तरी आपण स्वतःच्या स्टेटसला ठेवलंय. हे गाणं छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिलंय. किती लोकांना माहिती नाही माहित आपल्याला फक्त शाहिस्तेखानाचं बोट, अफजल खानाचं पोट, याच्या पलीकडे आपण कधी गेलोच नाही. ते गाणं ऐकल्यावरती राजा म्हणलं, बहुत खूप, बोला बोला कविभूषण, तुम्हाला काय बक्षीस देऊ? कविभूषण लगेच नाही म्हणाले. राजा तेवढं देऊळगावच्या ग्रामपंचायतीचं बघा, रक्त वेगळं होतं. कविभूषण म्हणाले, राजे, हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही आमची खरी दौलत आहे. काय मागून मागून मागितलं या माणसांनी? काय मागितलं आणि राजाने काय दिलं? काय नाही, विश्वास दिला इथल्या माणसांनी, इथल्या जनसामान्य माणसांना. तुम्हाला माहिती आहे, शिवरायांचं एक वाक्य होतं, हे राज्य व्हावं, हे तो कोणाची इच्छा? पोरांनो, कोणाची इच्छा? तुम्ही मुके आहे काय सर? मुकबधीर शाळा नाही ना आपली? नाही. कोणाची इच्छा? हे राज्य व्हावं, ते कोणाची इच्छा? जोरात आवाज आला पाहिजे. मी पण जेवलो नाही, तुम्ही पण जेवला नाही, मला माहित आहे. हे राज्य व्हावं, येतो कोणाची इच्छा? श्री म्हणजे कोण? श्री म्हणजे कोण माहित नाही? बारक्या पोरांनी इकडे बघा. सैराट बघितला का? हा. आरची कुठल्या गाडीवर नेत होती? बुलेट. बरोबर आहे. आरची कुणाबरोबर गेली? बरोबर आहे. 9 गुरुवारचा प्रसाद आहे सगळा. पोरांनो, झिंग झिंग सैराट झालं, झुके का नाही, सपला विषय. आता एवढं सांगा पोरांनो, इकडे बघा रे. आता मला सांगा, मासाहेब जिजाऊंच्या आईचं नाव काय रे? काय नाव आहे? नाही सांगता येत आमच्या पोरांना. जे पेराल ते उगवणार आहे. ज्वारी पेरून कधी मका उगवलं बघितले का हो? जुंधळे पेरून कधी मका उगवलं बघितलं का? नाही. जे पेरलंय ते उगवणार. काय शिकवलं आपण आपल्या पोरांना? आता माता माऊल्या मागे उपस्थित आहे. तुम्ही काय करायचं लहानपणी? काकू, तुमचं मूल रडायला लागलं की त्याला घ्यायचा जवळ, थोपटवायचा आणि शांत बसवायचा. आता बारकं पोर रडायला लागलं की आई लगेच हे डबडं हातात घेते, त्याच्या हातात देते, ते कार्टून बघत बसतं. कशी जन्माला येईल आपल्या पोटी शिवाजीराजे, संभाजीराजे? गेली 10 वर्षात किती आई वडिलांनी आपल्या पोरांची नावं शिवाजी, संभाजी ठेवली हो? नाही आठवत आपल्याला ठेवलेली नावं का हो? 10 वर्षात आपण आपल्या माणसांना विसरलं. महाराजांचं वाक्य होतं, हे राज्य व्हावं, येतो श्रींची इच्छा. श्री म्हणजे कोण? माझी आई. आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऐन 12 ते 13 वर्षाचं पोरग, मिसरूड न फुटलेलं पोरग रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन शपथ घेऊन स्वराज्य उभा करतं, ते शिवराय. संभाजीराजांचं वाक्य होतं, आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्ही अगस्त. आबासाहेब म्हणजे माझ्या वडिलांनी जो मला संकल्प घालून दिलाय तेच करणे मला भाग्य आहे. मग आज आमच्या पोरांचा आदर्श कोण आहे? मध्यंतरी तो पुष्पा नावाचा पिक्चर आला. चांगली चालणारे पोरं आमची सगळी लंगडी चालायला लागली. झुकेगा नाही साला म्हणे. एखाद्या पोरला विचारलं की बाबा तुझा आदर्श कोण आहे? पोरग लगी म्हणतो शाहरुख खान माझा आदर्श आहे.
एखाद्या पोरला विचारलं की बाबा तुझा आदर्श कोण आहे, ती बेन लगी म्हणतो सलमान खान माझा आदर्श आहे. शेतकऱ्याची पोरं किती हात वरती करा. शेतकऱ्याची पोरं, अख्खे गाव शेतकऱ्याचा आहे, मी शेतकऱ्याचा आहे, हात खाली करा. पोरांनो एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, जिम मध्ये